Hello dear students, today we are going to learn how to write appreciation of a poem. In previous video we learned a poem and name of that poem is A Teenager's Prayer. आपण मागील भागात अ टीनेजर्स प्रेयर ही पोएम शिकली. आता आपण या पोएमचं ॲप्रिशिएशन कसं लिहायचं ते शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. तर आपण ए टीनेजर्स प्रेयर या कवितेचं रसग्रहण म्हणजेच ॲप्रिशिएशन कसं लिहायचं ते शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले in the start we have to write down the title, and the title of this poem is A Teenager's Prayer, and the poet is J. Morse. After writing the title we are going to write rhyme scheme. Rhyme scheme in every stanza of this poem is ABCB. या कवितेतील राईम स्कीम ही ABCB आहे. आता राईम स्कीम कशी लिहायची ते आपण मागील भागात शिकलो आहोत. आफ्टर राईट राईम स्कीम वी आर गोइंग टू राईट फेवरेट लाईन. कवितेमध्ये आपल्याला कोणती ओळ आवडली ते इथं आपल्याला लिहायचं आहे. उदाहरणार्थ, मला जी ओळ आवडली कवितेची ती मी इथे लिहिलेली आहे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंक आउट द बेस्ट इन मी. विद्यार्थी मित्रांनो, कवितेतील ह्या ओळी मला आवडल्या म्हणून मी लिहिल्या आहेत. तुम्हाला जी ओळ आवडली असेल ती तुम्ही इथे लिहू शकता. फेवरेट लाईन लिहिल्यानंतर आपल्याला कवितेची थीम लिहायची आहे की कवितेची नेमकी थीम काय आहे. रिलेटेड टू अ टीनेजर्स प्रेयर, देअर इज अ लेसन फॉर टीनेजर्स इन दिस पोएम. टेक युअर डिसिजन्स, टेक द रोड लिडिंग टू सक्सेस, टेक द साईड ऑफ राईट ओनली. ही या कवितेची थीम आहे. After write theme we are going to write tone. Tone, there is a tone of humble request to God. A teenager's prayer या कवितेची टोन humble आहे. After write tone we are going to write figure of speech. या कवितेमध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे ते आपल्याला इथं नमूद करायचं आहे. रिलेटेड टू अ टीनेजर्स प्रेयर, इन मेनी लाईन्स alliteration is used, so the poem becomes sound musical. And after that we are going to write down the special features. Special features of the poem is language of this poem is very simple. Style is also simple. There is a tone of humble request. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ॲप्रिशिएशन लिहिताना काही मुद्द्यांना लक्षात ठेवून ॲप्रिशिएशन लिहायचं असतं. आणि ते मुद्दे आहेत टायटल, राईम स्कीम, फेवरेट लाईन, थीम, टोन, फिगर ऑफ स्पीच आणि स्पेशल फीचर्स. या सर्व मुद्दे हे ॲप्रिशिएशनमध्ये इन्क्लूड असायला हवेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे ॲप्रिशिएशन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.